प्रहारचं राज्यभरात चक्काजाम आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। नाशिक पुण्यासह राज्यभरात प्रहारचं आक्रमक आंदोलन। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सांगलीच्या तांदुळवाडीत जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदाराची आत्महत्या। कामं पूर्ण करून देखील पैसे न मिळाल्यानं टोकाचं पाऊल उचललं। 1,40,00,000ची सरकारकडे थकबाकी। तर हर्षल पाटीलच्या नावावर कुठलंही काम नाही, कोणतं बिल प्रलंबित नाही। सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलं असावं, मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही। गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट। 90,000 कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत। हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत। रोहित पवार यांचं ट्विट। हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध। कंत्राटांचे पैसे न दिल्यानं आत्महत्या होणं हा खून। राज्य डबघाईला आलंय। संजय राऊतांचा हल्लाबोल। नागपुरात शिवसेना शहरप्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त। कारवाई करत पोलिसांकडून हॉटेलला कुलूप। मंगेश काशीकर आणि भरत दुबे विरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत। शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरसह इतर आरोपी ताब्यात। पटक पटक के मारेंगे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी महिला खासदारांनी जाब विचारला। तुमची अरेरावी खपून घेणार नाही, वर्षा गायकवाडांनी दुबेंना खडसावलं। सरकारचेच संकटमोचक हनी ट्रॅपमध्ये अडकलेत। आमचे तरुण 4 खासदारही अडकले। संजय राऊतांची टीका।